नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 4 यातील पहिले 7 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 8 टू क्वेश्चन नंबर 13 हे एकूण 6 प्रश्न सोडवायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 8 येथे आपल्याला a/b ची व्हॅल्यू 2/3 दिलेली आहे. तर या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. पहा 4a + 3b अपॉन 3b ही व्हॅल्यू किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपल्याला दिलेलं आहे a/b ची व्हॅल्यू 2/3 आहे. सोल्युशन पहा a/b ची व्हॅल्यू आपल्याला 2/3 दिलेली आहे. बरोबर आहे. गिवन. पहा याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. याचं रूपांतर आपल्याला याप्रमाणे करायचं आहे. पहा ही जी लेफ्ट साईड आहे a/b या साईडला आपल्याला याप्रमाणे कन्वर्ट करायचं आहे. तर आता येथे एला 4ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि बीला 3ने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणून आपण काय करू, येथे 4ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि येथे 3ने. बरोबर आहे. म्हणजे 4/3ने आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाईंग बोथ साईड्स बाय 4/3. पहा या साईडला 4/3ने मल्टिप्लाय करू आणि या साईडला आपण 4/3ने मल्टिप्लाय करू. पहा 4a हा मल्टिप्लिकेशन 4a होईल. हा मल्टिप्लिकेशन 3b होईल. इक्वल टू 4 × 2 8 होतील आणि 3 × 3 9 होतील. पहा एचा कोइफिशियंट येथे 4 आहे आणि बीचा कोइफिशियंट 3 आहे. बरोबर आहे. येथे पण बीचा 3 आलेला आहे आणि एचा कोइफिशियंट 4 आलेला आहे. आता आपल्याला काय पाहिजे, या 4a मध्ये 3b प्लस पाहिजे. 4a मध्ये 3b प्लस करायचं आपल्याला. म्हणजे हा डिनोमिनेटर आपण न्यूमिनेटरमध्ये प्लस करू. बाय कंपोनेंडो. प्रॉपर्टी कोणती अप्लाय करणार आपण, कंपोनेंडो. बाय कंपोनेंडो. प्लस असेल तर कंपोनेंडो, मायनस करायचं असेल तर डिव्हिडेंडो आणि प्लस मायनस दोन्ही असेल तर कंपोनेंडो डिव्हिडेंडो. म्हणजे आपण काय लिहिणार, 4a + 3b अपॉन हा डिनोमिनेटर ॲज इट इज. त्याप्रमाणे या साईडला अप्लाय करायचं आहे. 8 + 9 होतील आणि अपॉन 9. पहा हे प्लस केले आपण डिनोमिनेटर आणि इथे पण डिनोमिनेटर प्लस केलेला आहे. पहा याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 4a + 3b अपॉन 3b. 4a + 3b अपॉन 3b ही व्हॅल्यू काढायची. बरोबर आहे. ही ॲडिशन घेऊ. 17 येईल आणि अपॉन 9. पहा येथे कॅन्सल काही होत नाही आहे, असंच राहू देऊ. म्हणजे 17/9 व्हॅल्यू किती मिळेल आपली, 17/9. नेक्स्ट आपल्याला a/b ही व्हॅल्यू दिलेली आहे. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. पहा सोल्युशन a/b इक्वल टू 2/3 हे गिवन आहे. आपल्याला ही माहिती दिलेली आहे. पहा ह्या लेफ्ट साईडला आपल्याला यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करता येईल, पहा येथे प्रथम स्क्वेअर आहेत. एला स्क्वेअर आहे आणि बीला स्क्वेअर आहे. म्हणजे आपण या दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साईड्स म्हणजे एचाही स्क्वेअर होईल, बीचाही स्क्वेअर होईल, या 2चा स्क्वेअर 4 होईल आणि 3चा स्क्वेअर 9 होईल. बरोबर आहे. स्क्वेअरिंग केलं आपण. आता तर आता आपल्याला काय पाहिजे, ए स्क्वेअरला 5ने मल्टिप्लाय केलेलं आहे आणि बी स्क्वेअरला 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ए स्क्वेअर बरोबर 5 पाहिजे आपल्याला आणि बी स्क्वेअरला 2 पाहिजेत. म्हणजे येथे 2 आणि येथे 5. म्हणजे आपण काय करणार, 5/2ने मल्टिप्लाय करू. परंतु एका साईडला करून चालेल का, नाही, दोन्ही साईडला करावं लागेल. त्यामुळे आपण बाय मल्टिप्लाईंग बोथ साईड्स. पहा एचा कोइफिशियंट 5 आहे आणि बीचा कोइफिशियंट येथे 2 आहे. बरोबर आहे. 5/2ने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, 5/2 a² b² इक्वल टू या साईडलाही 5/2ने मल्टिप्लाय करू. 4/9. देअरफॉर 5a² होईल अपॉन 2b². हे सर्व आपण प्रॅक्टिस सेट सोडवताना पाहिलेलं आहे. प्रॉब्लेम सेट म्हणजे काय, सर्व प्रॅक्टिस सेटचं रिव्हिजन असते. पहा आता येथे कॅन्सल पण करता येईल आपल्याला किंवा आपण नंतर करू. 5 × 4 20 होतील आणि 2 × 9 18 होतील. बरोबर आहे. पहा हे कॅन्सल होतात, आपण कॅन्सल केले तरी चालेल. 2ने डिवाईड करता येईल दोन्ही नंबरला. हे 10 होतील आणि हे 9 होतील. म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 5a² अपॉन 2b²
इक्वल टू 10/9 ही व्हॅल्यू मिळाली. परंतु आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे? पहा इथे प्लस आहे आणि मायनस आहे, प्लस मायनस आहे. असं जर असेल, ही कंडिशन असेल प्लस मायनसची, तर आपण काय करतो? कंपोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय करतो. इथे लिहिणार आपण बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. देअरफोर 5a² मध्ये आपण हा डिनोमिनेटर प्लस करणार आणि सेम टर्म राहतील, फक्त प्लस ऐवजी मायनस येईल. म्हणजे 5a² मायनस 2b². इकडे काय होईल? हे 10 मध्ये 9 प्लस होतील आणि 10 मध्ये 9 मायनस होतील. पहा, ज्याची व्हॅल्यू काढायची, प्रथम आपल्याला a/b ची व्हॅल्यू दिली होती, त्यावरून आपण हे कन्वर्ट केलेलं आहे. याचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू किती येणार आहे? 10 + 9 19 होतील आणि 10 मधून 9 गेले 1. 19/1 म्हणजे फक्त आपण 19 लिहू शकतो. नेक्स्ट आपल्याला a/b इक्वल टू 2/3 दिलेला आहे गिवन. पहा येथे क्यूब आहेत, ए ला क्यूब आहे, बी ला क्यूब आहे, येथे क्यूब नाही आहे. आपण काय करू? प्रथम क्यूबिंग करू बाय क्यूबिंग बोथ साइड्स. पहा दोन्ही साईडला आपल्याला क्यूब अप्लाय करायचा आहे. तर एचाही क्यूब होईल आणि बीचाही क्यूब होईल. आणि या साईडला 2चा क्यूब, 2चा क्यूब म्हणजे काय? पहा 2चा क्यूब करायचा आहे, म्हणजे 2 × 2 × 2 होतील, बरोबर आहे. 2चा क्यूब म्हणजे किती येतो? 2 × 2 4 होतील आणि 4 × 2 म्हणजे 8 होतील. आणि 3चा क्यूब हे डायरेक्ट लिहितो आहे आपण. 3चा क्यूब म्हणजे 3 × 3 × 3 9 27 होईल. 8/27 क्यूबिंग केलेलं आहे आपण. आता काय पाहिजे आपल्याला? प्लस आहे इथे, प्लस करायचा डिनोमिनेटर. प्लस करायचा असेल डिनोमिनेटर तर आपण काय करतो? बाय कंपोनेंडो. ही प्रॉपर्टी अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल? a³ + b³ b³. जो प्रॉब्लेम आहे तो इथे कन्वर्ट झालेला आहे. याचीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्याप्रमाणे इथे अप्लाय करू आपण. 8 मध्ये हे 27 प्लस होतील आणि हे 27 ॲज इट इज. 27 + 8 35 होतील आणि अपॉन 27. पहा दोन्ही नंबरला स्मॉलेस्ट फॉर्म करता येईल का? येणार नाही, असंच राहू देऊ. नेक्स्ट येथे a/b ची व्हॅल्यू आपल्याला 2/3 दिलेली आहे, बरोबर आहे. पहा येथे सुरुवातीला b आहे आणि नंतर a आहे, वर मायनस आहे, खाली प्लस आहे. मग आपण काय करू? याचं इन्व्हर्ट एंडो घेऊ, म्हणजे अंशाला छेद करू आणि छेदाला अंश करू बाय इन्व्हर्ट एंडो. पहा बीच्या ठिकाणी ए जाईल आणि एच्या ठिकाणी बी येईल. हे 3/2. म्हणजे आपण आता जर प्रॉपर्टी अप्लाय केली तर बी सुरुवातीला येईल, बरोबर आहे, आणि नंतर ए येईल. त्यामुळे आपण इन्व्हर्ट एंडो ही प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे. आता पहा इथे बीला कोइफिशियंट 7 आहे आणि एला कोइफिशियंट 4 आहे. म्हणजे 7/4 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. मल्टिप्लाईंग बोथ साइड्स. बीला 7 पाहिजेत, त्यामुळे आपल्याला 7 येथे घ्यावे लागतील आणि 4 येथे, म्हणजे 7/4 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 7/4 × b/a. दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय करतोय. 3/2 म्हणजे हे 7b होतील, बरोबर आहे, आणि हे 4a होतील. इक्वल टू 7 × 3 21, 4 × 2 8 होतील. आता येथे आपण कंपोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय करू, कारण प्लस मायनस दोन्ही पण टर्म आहेत. बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. पहा 7b मध्ये डिनोमिनेटर प्लस होईल आणि 7b मध्ये हे 4a मायनस होतील. त्याप्रमाणे 21 मध्ये 8 प्लस होतील आणि 21 मध्ये 8 मायनस होतील. पहा ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 21 + 8 29 आणि 21 मधून 8 गेले तर राहतील 13. पहा ही व्हॅल्यू कशाची आली आपल्याला? 7b + 4a अपॉन 7b - 4a. पहा हे आन्सर आपलं बरोबर आहे का? बरोबर नाही आहे, कारण
आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, 7b + 4a येथे अंशामध्ये आलेले आहेत परंतु येथे छेदामध्ये आहेत, आणि 7b - 4a येथे छेदामध्ये आहेत, येथे अंशामध्ये आहेत. म्हणजे आपण काय करू, याचं पुन्हा इन्व्हर्टेंडो करू, बाय इन्व्हर्टेंडो. म्हणजे काय होईल, हे 7b - 4a वर जातील आणि खाली 7b + 4a ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची होती. म्हणजे 13 वर जातील आणि 29 खाली येतील. ही मिळेल आपल्याला व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इफ ABCD आर इन प्रपोर्शन देन प्रूव्ह दॅट. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ABCD आपल्याला प्रपोर्शनमध्ये दिलेले आहेत. नंबर आपल्याला प्रपोर्शनमध्ये आहेत. ABCD प्रपोर्शनमध्ये असेल तर या दोन नंबरचा रेशो आणि या दोन नंबरचा रेशो इक्वल असतो. म्हणजे काय, A/B = C/D. हे कधी असेल, जर प्रपोर्शनमध्ये असतील तर. हे लक्षात व्यवस्थित राहू द्यायचं. प्रपोर्शनमध्ये असेल तर रेशो आपण असे लिहिणार, आणि कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असेल, समजा A, B, C आणि D हे 4 नंबर कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत, तर त्यावेळेस रेशो कसा लिहायचा, कंटिन्यूड कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतील तर A/B = B/C = C/D. A/B हा रेशो, नंतर B/C हा रेशो, आणि नंतर C/D हा रेशो. आणि प्रपोर्शनमध्ये असेल तर A/B हा रेशो आणि C/D हा रेशो. परंतु कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असेल तर हा छेद हा अंश इक्वल, हा छेद हा अंश इक्वल. येथे आपल्याला 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला ABCD आर इन प्रपोर्शनमध्ये दिलेला आहे. म्हणजे काय, A/B = C/D. ABCD आर इन प्रपोर्शनमध्ये आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे, गिवन. प्रपोर्शनमध्ये असल्यामुळे A/B = C/D. लेट A/B = C/D या रेशोची व्हॅल्यू समजा K आहे. म्हणजेच आपल्याला A/B = K घेता येईल आणि C/D = K घेता येईल, बरोबर आहे. म्हणजेच काय, दॅट इज A/B = K. याचाच अर्थ काय होतो, अँड C/D हा रेशो = K आणि हा रेशो = K. C/D = K. यावरून याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. येथे B डिव्हिजनमध्ये आहे, इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, म्हणजे BK. यावरून C ची व्हॅल्यू काय मिळेल, C = D या साईडला जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये, DK. याची व्हॅल्यू आपल्याला BK मिळालेली आहे आणि C ची व्हॅल्यू आपल्याला DK मिळालेली आहे. ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, डावी बाजू काय आहे, 11A² + 9AC अपॉन 11B² आणि प्लस 9BD. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ह्या दोन साईड्स इक्वल आहेत म्हणून, त्यामुळे आपल्याला यांच्या व्हॅल्यू इक्वल दाखवायच्या आहेत. 11A², 11A² याची व्हॅल्यू BK आहे, परंतु येथे याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण काय करणार, BKचा स्क्वेअर. फक्त आपण A ऐवजी काय लिहिलेलं आहे, BK लिहिलेलं आहे, आणि Aला स्क्वेअर आहे म्हणून याचाही स्क्वेअर करणार आपण, प्लस 9. याची व्हॅल्यू BK आणि C ची व्हॅल्यू DK. फक्त आपण व्हॅल्यू पुट केल्यात A आणि C च्या. 11 B ची व्हॅल्यू नाही आपल्याकडं, B² प्लस 9 B ची नाही आणि D ची पण नाही, BD. ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे आपण B चा स्क्वेअर करणार आणि K चा स्क्वेअर करणार. 11 B² आणि K². स्क्वेअर आपण सेपरेट केला, प्लस हे 9 BK आहेत आणि इंटू DK आहेत. इथे साईन कोणतं नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, आणि अपॉन 11 B² प्लस 9 BD. 11 B² K²
प्लस के आणि के मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे 9BD आणि के स्क्वेअर लिहिणार आपण आणि अपॉन 11B² प्लस 9BD. पहा या दोन टर्ममध्ये आपल्याला कॉमन काढता येईल. काय कॉमन काढता येईल? येथे बी आहे, येथे B² आहे आणि येथे के स्क्वेअर, येथे पण के स्क्वेअर आहे. म्हणजे आपण कॉमन काय काढणार? के स्क्वेअर कॉमन काढणार आणि बी कॉमन काढणार. पहा के स्क्वेअर आणि बी कॉमन काढला. येथे स्क्वेअर आहे म्हणजे येथे 11 स्क्वेअर असल्यामुळे येथे बी राहील, एक बी राहील, बरोबर आहे. आणि के स्क्वेअर कॉमन घेतला आहे, येथे राहणार नाही. प्लस 9 बी कॉमन घेतलेला आहे म्हणजे काय राहील? डी, कारण के स्क्वेअर कॉमन आहे. अपॉन येथे कॉमन काय काढणार आपण? येथे B² आहे, येथे बी आहे म्हणजे आपण बी कॉमन काढू. बी कॉमन काढला तर येथे काय आहे? 11B राहील आणि प्लस बी कॉमन काढल्यामुळे बी कॅन्सल होईल, 9D. पहा हे दोन ब्रॅकेट आपले सेम आलेले आहेत, 11B प्लस 9D, 11B प्लस 9D. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे. पहा हे कॅन्सल होईल आणि हे कॅन्सल होईल म्हणजे काय राहील? पहा येथे बी कॅन्सल होईल आणि हा बी पण कॅन्सल होईल म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? के स्क्वेअर. फक्त के स्क्वेअर राहील म्हणजे LHS इक्वल टू के स्क्वेअर व्हॅल्यू आलेली आहे. आता आपल्याला ह्या उजव्या बाजूची पण व्हॅल्यू किती दाखवायची? के स्क्वेअर. म्हणजे काय होईल? LHS इक्वल टू RHS येईल. पहा राईट हँड साईड. नाऊ RHS काय दिली आपल्याला? A² प्लस 3AC आहे आणि अपॉन B² प्लस 3BD आहे. ए आणि सीच्या व्हॅल्यू पुट करायच्यात. एची व्हॅल्यू आपण BK काढलेली आहे, एला स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर करणार, प्लस 3 एची व्हॅल्यू BK आहे आणि सीची व्हॅल्यू DK आहे, अपॉन B² आणि प्लस 3BD. पहा बी आणि डीच्या व्हॅल्यू ॲज इट इज, कारण त्या व्हॅल्यू आपण काढल्या नाही, फक्त आपण ए आणि सीची व्हॅल्यू काढलेली आहे, तीच आपण पुट केली. पहा स्क्वेअर आहे त्यामुळे आपण सेपरेट करू B² आणि के², कारण मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आपण सेपरेट करू शकतो, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, प्लस 3. पहा BD आणि के इंटू के म्हणजे के² होईल, अपॉन पहा इथे आपल्याला कॉमन काढता येईल, येथे बी कॉमन काढता येईल, बरोबर आहे. येथे B² आहे, येथे बी आहे म्हणजे बी कॉमन काढला आपण तर येथे काय राहील? बी राहील, कारण स्क्वेअर आहे. या B² जर बी ने डिवाइड केलं तर फक्त एक बी राहील म्हणजे बी प्लस 3 बी कॉमन काढलेला आहे, येथे डी राहील. पहा आता येथे आपल्याला या दोन टर्ममध्ये कॉमन काय काढता येईल? येथे बी आहे, येथे B² आहे म्हणजे बी आपण कॉमन काढू शकतो. येथे के² आहे, येथे के² आहे म्हणजे के² आपण कॉमन काढू शकतो, बरोबर आहे. दोन्ही टर्ममध्ये असलं पाहिजे, ती टर्म आपल्याला कॉमन काढायची. पहा हे कॉमन काढल्यामुळे येथे काय राहील? येथे स्क्वेअर आहे, बी कॉमन काढला म्हणजे येथे बी राहील आणि प्लस हे 3 आपण बी कॉमन काढलेला आहे, बी कॅन्सल होईल, के² कॉमन काढलेला आहे, के² कॅन्सल होईल, फक्त काय राहील? डी राहील आणि अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. पहा हा बी कॅन्सल होईल, हा बी कॅन्सल होईल, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, बरोबर आहे. काय राहील? फक्त के². पहा म्हणजे RHS ही व्हॅल्यू किती आली? के² मिळाली आपल्याला आणि LHS ही पण व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? के² मिळाली म्हणजे LHS इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS म्हणजेच काय? दिलेला प्रॉब्लेम आपला प्रूफ झालेला आहे. 11A² प्लस 9AC हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9 मधील सेकंड क्वेश्चन. सोल्युशन ABCD आर इन प्रपोर्शन. प्रपोर्शनमध्ये असल्यामुळे हा रेशो इक्वल असेल या रेशोला म्हणजे A/B इक्वल टू C/D, बरोबर आहे. याला आपण लेट घेऊ. लेट समजा हा रेशो इक्वल टू हा रेशो इक्वल टू के. या रेशोची व्हॅल्यू किती आहे? के आहे. आता यावरून आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळेल? बी या साईडला जाईल म्हणजे ए इक्वल टू BK आणि C इक्वल टू DK. पहा हे डिटेलमध्ये आपण पहिल्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. एची व्हॅल्यू ही काढली आणि सीची व्हॅल्यू आपण ही काढली.
आता LHS काय दिली आपल्याला? स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर आहे प्लस 5c² अपॉन बी स्क्वेअर प्लस 5d². आता आपण ए आणि सीच्या व्हॅल्यू पुट करू. स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर आहे म्हणजे बी केचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला प्लस 5 सीची व्हॅल्यू डी के आहे, सीला स्क्वेअर आहे म्हणजे आपण डी केचा स्क्वेअर घेणार अपॉन बी स्क्वेअर ॲज इट इज आणि 5d² ॲज इट इज. कारण बी आणि डीचे आपण व्हॅल्यू काढलेले नाहीत, फक्त ए आणि सीच्या काढलेल्या आहेत. बीचा स्क्वेअर होईल, केचा स्क्वेअर होईल प्लस 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळे आपण सेपरेट करू डीचा स्क्वेअर आणि केचा स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर प्लस 5d². या दोन टर्ममध्ये आपल्याला कॉमन काय काढता येईल? के स्क्वेअर कॉमन काढता येईल, बरोबर आहे. येथे के स्क्वेअर आहे, येथे पण के स्क्वेअर आहे, आपण कॉमन काढू. के स्क्वेअर कॉमन काढला तर येथे बी स्क्वेअर राहील आणि येथे प्लस 5d² राहील, बरोबर आहे. बी स्क्वेअर प्लस 5d² म्हणजे डिनोमिनेटर येथे आलेला आहे बी स्क्वेअर प्लस 5d². असा ब्रॅकेट करून कॅन्सल करायचं कारण ह्या दोन टर्म आहेत, या पण दोन टर्म आहेत. ब्रॅकेट आहे इक्वल टू के स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये के स्क्वेअर आहे याचा अर्थ काय होतो? फक्त के. कारण स्क्वेअर केला आणि नंतर स्क्वेअर रूट घेतलं तर व्हॅल्यू फक्त के येईल. देअरफॉर LHS इक्वल टू. आता नाव RHS फाइंड आउट करू आपण. RHS काय दिली आपल्याला? ए अपॉन बी दिलेली आहे. एची व्हॅल्यू आपण काढलेली आहे बी के आणि बीची व्हॅल्यू ॲज इट इज. बी बी कॅन्सल होईल म्हणजे काय राहील? के. RHSची व्हॅल्यू किती आली आपल्याला? के आली. LHS के व्हॅल्यू आली आणि RHS केची व्हॅल्यू आलेली आहे, बरोबर आहे. राईट साईड इक्वल आहे त्याचा अर्थ ह्या लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो LHS इक्वल टू RHS. LHS इक्वल टू RHS म्हणजेच काय? दिलेला प्रॉब्लेम देअरफॉर प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट ए बी सी डी आर इन प्रपोर्शन. हा रेशो इक्वल टू असेल हा रेशो म्हणजे ए अपॉन बीचा रेशो इक्वल आहे सी अपॉन डीला. आता लेट ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी इक्वल टू के घेऊ आपण. म्हणजे यावरून आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळेल? हा बी या साईडला जाईल म्हणजे बी के होईल अँड सी इक्वल टू डी के. या व्हॅल्यू आपण पुट करू आता. LHS म्हणजे ही साईड ती काय आहे? ए स्क्वेअर प्लस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. येथे कॅन्सल होत नसते कारण येथे प्लस आहे ते मायनस आहे. आता व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू बी के आहे, एचा स्क्वेअर पाहिजे म्हणजे बी केचा स्क्वेअर होईल प्लस एची व्हॅल्यू बी के आहे बीच प्लस बीची व्हॅल्यू बी स्क्वेअर अपॉन एची व्हॅल्यू बी के आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे मायनस एची व्हॅल्यू बी के, बीची व्हॅल्यू बीच आणि बी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर सेपरेट करू म्हणजे बी स्क्वेअर के स्क्वेअर होईल प्लस बी इंटू बी बी स्क्वेअर होईल आणि हे के होईल आणि प्लस बी स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर के स्क्वेअर मायनस बी इंटू बी बी स्क्वेअर होईल के आणि प्लस बी स्क्वेअर. ह्या तिन्ही टर्ममध्ये बी स्क्वेअर आहे आपण कॉमन काढू. बी स्क्वेअर कॉमन काढला तर येथे के स्क्वेअर राहील, येथे के राहील आणि येथे 1, बरोबर आहे. कारण बी स्क्वेअरला बी स्क्वेअरने आपण डिवाइड केलं तर 1 येईल अपॉन येथे आपण कॉमन काढणार बी स्क्वेअर तर येथे के स्क्वेअर राहील, येथे मायनस के राहील आणि प्लस 1. हे बी स्क्वेअर कॅन्सल होतील, बरोबर आहे. परंतु हे कॅन्सल होणार नाही कारण इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे, हे दोन ब्रॅकेट सेम नाहीत. त्यामुळे व्हॅल्यू आपली काय मिळेल? ही मिळेल, बरोबर आहे. के स्क्वेअर प्लस के प्लस 1 अपॉन के स्क्वेअर मायनस के प्लस 1 ही आली LHS.
आता आपण RHS फाइंड आउट करू. नाऊ RHS काय आहे? C² प्लस CD आणि प्लस D² अपॉन C² मायनस CD प्लस D². पहा आपल्याला ए आणि सी ची व्हॅल्यू पुट करायची. सी ची व्हॅल्यू DK आहे म्हणजे DKचा स्क्वेअर करणार आपण, प्लस सी ची व्हॅल्यू DK आहे DK आणि हे D ॲज इट इज प्लस D² ॲज इट इज. पहा सी ची व्हॅल्यू DK आहे त्याचा स्क्वेअर मायनस येईल कारण इथे मायनस आहे. सी ची व्हॅल्यू DK इंटू D आणि प्लस D². पहा इथे मायनस आहे इथे प्लस आहे, सर्व टर्म सेम आलेले आहेत, फक्त इथे प्लस आलेले इथे मायनस आलेले आहे. पहा आता हे आपण सेपरेट करू. D² होईल K² होईल प्लस D इंटू D D² होईल इंटू K आणि प्लस D² अपॉन D² होईल आणि K² होईल कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे, मायनस D इंटू D D² होईल आणि इंटू K आणि प्लस हा D². पहा इक्वल टू कॉमन काय काढणार? D² कारण तिन्ही टर्ममध्ये आहे. D² कॉमन काढला तर इथे K² राहील, येथे प्लस D² कॅन्सल होईल, फक्त इथे K राहील आणि इथे काय राहील प्लस 1. येथे पण आपण कॉमन D² काढू तर येथे K² राहील, येथे मायनस K राहील, ह्या मायनस साईन आणि मायनस K आणि येथे प्लस 1 राहील. बरोबर आहे. पहा D² कॅन्सल होतील कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे, हे कॅन्सल होणार नाही, इथे प्लस आहे ते मायनस आहे, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल? K² प्लस K प्लस 1 अपॉन K² मायनस K प्लस 1. पहा LHS आपली व्हॅल्यू हीच आलेली आहे, बरोबर आहे, आणि RHS व्हॅल्यू तीच आलेली आहे. म्हणजेच काय? LHS आणि RHS इक्वल आहेत. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. म्हणजेच काय? दिलेला प्रॉब्लेम आपला प्रूफ झालेला आहे. A² प्लस AB प्लस B² अपॉन A² मायनस AB प्लस B² इक्वल टू C² प्लस CD प्लस D² अपॉन C² मायनस CD प्लस D². येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड.